आल्या. काय करायला आलो आपण? कशाचं? सायकल रेस. कुठून येणार आहे? कुठून येणार आहे? इकडून येणार आहे. आणि कसं करणार आहे तू? कसं करणार आहे? आज आम्ही आलो सायकल रेस बघायला आपल्या पुण्यामध्ये जी चालू आहे ती. आणि आज आमच्या कॉलनीच्या समोरून जाणार आहे. मी नेहमी आमची कॉलनी दाखवत असतो आणि आत्ता कॉलनीच्या बाहेर येऊन थांबलो आहे आलो. एवढी पब्लिक अशी येऊन थांबलो. आमच्या कॉलनीतलीच पब्लिक आहे पूर्ण. आमच्या मॅडम कुठे गेला गट्टा? गायब झाला. आता इकडनं येईल ते आलं तर तुम्ही बघा. भारी वाटेल. काय करायला थांबलं तरी तुम्ही? सायकलची वाट बघतो. शाळेत असताना सायकल चालवलं होती एवढं जर हो मग एवढी सायकलची वाट. इथं थांब. इथं वरती थांब. फ्रेंडकडे काय करायचंय तुला? माझ्या फ्रेंडकडे जायचं. पण आता आपण काय बघायला आलो? सायकल रेस. मग सायकल रेस बघ की. फ्रेंडचं काय करायचं तुला? तिथून पण इथून तू नाही ना दिसत ब्लॉग मध्ये. थांब. आले आले आले. किती वेळात आले रे? 15 मिनिटात यांनी जवळजवळ 15 ते 20 किलोमीटर अंतर क्रॉस केलं. अजून पण अजून एक ग्रुप येतोय त्यांचा आणि त्यानुसार त्यांची टीम आणि सगळ्या गोष्टी आहेत. लोक खूप एन्जॉय करतात. एवढे लोक सगळे आमच्या कॉलनीमधले आणि येऊन आत्ता इथं सायकल रेसिंग वगैरे बघतात. भारी याचं वाटतं की आपल्या कॉलनीच्या बाहेर असा भारी छान रोड आहे. आपले सगळे कर्मचारी, पोलीस अधिकारी सगळे याच्यात सहकार्य भारी करतात. आणि खूप लोक आहेत. म्हणजे इथं मागे ऑफिसमधले तिकडे पुढे सुद्धा त्या दिशेला सुद्धा खूप लोक थांबलेले. आणि आता अजून एक ग्रुप येते, आपण बघूयात. सांगा रे आले का? भारताचा अभिमान म्हणायचा. आणि आपल्या पुण्यात होते हे जास्त भारी वाटते. कधी कुठं लांब असं बघायला गेलो नाही आणि असं जवळ आणि आपल्या एरियात घडणारी गोष्ट आहे तर भारी वाटते. आपले सहकारी पोलीस अधिकारी खूप छान पद्धतीने सगळ्यांना हँडल करतात. लोकांचा उत्साह जास्त लहान मुलांचा. आमचा गट्टा कुठे गेला आहे पुढे. खूप उत्साह खूप आहे याच्यात. आलं हा कदाचित लास्ट ग्रुप आहे.
हा पुढे का मागे माहित नाही, पण हा एकटाच आलाय. वेगवेगळ्या ग्रुपने चाललाय. म्हणजे रोड चांगले होणार. दरवर्षी पक्ष्यांची सुद्धा एक वेगळीच रेस चालू आहे. एवढं सायकल कुठून आलं म्हणजे आनंद याचा असेल त्यांना की आज दिवसभरात प्रदूषण नसेल. मोकळेपणाने उडतात.